नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार संकुलाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले असून उपबाजार व्यापारी संकुल उभारणीस शासनाकडून मदत करणार असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. तर सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंग राजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल 15 एकर जागेवर 130 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. या संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल आणि ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे. तर खिंदवाडी सातारा येथे सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंगराजे भोसले उपबाजार व्यापारी संकुलाचे भूमिपूजन हे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आले. आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा तर आहेच, पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे. इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे. आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासून तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतःपुरतं नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. फळांचे खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जर एक उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतात, त्याला चांगली सोय मिळते, त्याला हक्काची सोय मिळते. मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे हे जे सगळे माजी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो. खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्वान आहात की मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठलंही कर्ज न घेता ही पूर्ण करायची, ती तशीच पूर्ण होईल. पण तुम्हाला यदा कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो. आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमात किती भाषण करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मराठा समाजाचे विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहोत. सातारा येथे मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असं दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर मराठा समाज शतकानुशतके समाजातील 18 पगड जाती जमातींना सोबत घेऊन चालला. या समाजाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. विकासाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारा कल्याणकारी निर्णय घेत आहोत. त्याचबरोबर मराठा समाजातील तरुणांना नोकरी मिळण्यासाठी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यास येऊन या महामंडळाला बळकटी देण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी मराठा उद्योजक निर्मितीचा 1 लाखाचा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याबद्दल महामंडळाचे विशेष अभिनंदन देखील केले. आज आपण हॉस्टेलची योजना सुरू केली आणि बाबा तुम्ही हॉस्टेलची मागणी या ठिकाणी केली आहे. निश्चितपणे पालकमंत्री महोदय आपण जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली तर तात्काळ आपण हॉस्टेल या ठिकाणी सातारमध्ये देखील सुरू करू. आणि केवळ आपण हॉस्टेल करून थांबलो नाही, हॉस्टेल जिथे व्हायला वेळ आहे, ज्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये जागा कमी पडते त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय देखील आपण त्या ठिकाणी केला. आपल्या लक्षात आलं साधारणपणे अनेक मराठा तरुण तरुणी त्यावेळेस आम्हाला भेटायचे. ते म्हणायचे अहो बघा त्या ठिकाणी SC ST ला सवलत आहे, OBC ला सवलत आहे. आम्ही काय घोडं मारला, आम्हाला कुठली सवलतच त्या ठिकाणी मिळत नाही. आम्ही मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये शिकायचं कसं, आमचे आईबाप आमची फी भरू शकत नाही. त्यामुळे जशी OBC ला अर्धी फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरतं तशी आमच्या करता देखील भरली गेली पाहिजे
आपण तात्काळ निर्णय केला आणि 507 कोर्सेसमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आमच्या मराठा तरुण तरुणीची फी भरण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं आपण केला. 1600 कोटी रुपये वर्षाला त्याला द्यायला सुरुवात झाली. आणि आता तर मला या गोष्टीचा आनंद आहे, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मुलींकरता तर मोफत शिक्षणाचा निर्णय घेऊन टाकला. आता या 507 कोर्सेसमध्ये 1 रुपयाची फी देखील आमच्या मुलींना या ठिकाणी भरावी लागणार नाही. शिक्षणाचा प्रश्न हा सोडवण्याचा आपण प्रयत्न केला, हॉस्टेलचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून आमच्या तरुणाईचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला घडवता येऊ शकतं. स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेतर्फे घरोघरी तिरंगा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. तर या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आजची तरुण पिढी देशाच्या विकासासाठी कर्तृत्व सिद्ध करत आहे, पण यावेळी इतिहासाची जाण ठेवावी असे आवाहन केले. त्यांनी हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम जिवंत ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानामध्ये तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा कॅनव्हास आणि तिरंगा ट्रिब्यूट या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयुक्त श्री मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे आणि इतर अधिकारी तसेच माजी सैनिक, स्वतंत्र सैनिकांचे वारस आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राऊतांच्या बंगल्यात 7 तारखेला संध्याकाळी काळ्या काचेच्या गाडीतून कोण आलं होतं याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी नरेश मस्के यांनी केली आहे. तसेच मलाच मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते, पण काँग्रेसनं त्यांना हुसकावून लावले आहे. दिल्लीत त्यांना कोणी भाव दिला नाही. हा घालीन लोटांगण दौरा अराजकीय होता असं संजय राऊत काल म्हणाले. 3 दिवसांत ठाकरे कुटुंब राऊतांच्या घरातच तळ ठोकून होते. तिथे दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा रँड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण आला होता अशी पक्की माहिती आमच्याकडे आली आहे असंही ते यावेळी म्हणाले. ठाकरे सहकुटुंब त्यांचा लवटांगण दौरा, आर्जव दौरा पार पडा. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते, पण मला वाटतं काँग्रेसने त्यांना हुसकावून लावलेलं आहे. दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही. घालीन लोटांगण असा संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता. संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याकरता आणि उद्धव ठाकरे यांना मी नाचवू शकतो, मी बोलेल तेव्हा ते दिल्लीत 3 दिवसही राहू शकतात. मुलाचा वाढदिवस असताना सुद्धा दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये न राहता ते माझ्या घरात राहतात आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याकरता हा दौरा कदाचित त्यांनी अरेंज केला असावा. आणि राजकीय फायदा तर त्यांना काही झाला नाही, परंतु ह्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये फंडाची गरज असते आणि कदाचित हा फंड गोळा करण्याकरता हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं. दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधीचा रँड घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांच्यापैकी हे गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणण्याकरता कदाचित हा दौरा त्या ठिकाणी अरेंज केला गेला असावा. मुंबईत राज्य सरकार आहे, कळेल की कोण येऊन भेटलं की ज्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असे गुप्ता बंधू. नुकतीच जुलैमध्ये त्यांच्या काही लोकांची जामिनावर सुटका झालेली आहे आणि 7 तारखेला दुपारीच्या सुमारास
या गुप्ता बंधूंची संजय राऊत यांनी भेट घडवून आणलेली दिसते या दिल्ली या ठिकाणी, आणि कदाचित त्याच्यासाठीच या दौऱ्याचं अरेंज केला गेलेला असावा, हा नियोजित दौरा असावा. शरद पवार साहेबांनी लिहून ठेवले की उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काही कळत नाही, असं त्यांनी लिहून ठेवलं त्याच्या आत्मचरित्रामध्ये. आणि संजय राऊत यांचा हा प्लॅन असावा की आपल्या राष्ट्रवादीतील मित्राला किंवा मित्राच्या आप्तस्वकीयांना मुख्यमंत्री करण्याकरता उद्धव ठाकरे आणि पूर्ण फॅमिलीला अडकवायचं आणि आपल्या मित्राचा किंवा स्वतःचा रस्ता मोकळा करायचा, याकरता ह्या सगळं दौऱ्याचं नियोजन केलं असेल. ठाकरे फॅमिली आणि गुप्ता बंधू यांची भेट झाली की नाही आपण त्यांना विचारावं 7 तारखेला दुपारी, आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कशासाठी ही भेट झाली की जो माणूस करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये एका देशाला ज्यांनी फसवलेला आहे, की ज्याच्या लुकआउट नोटीस निघाली होती, या देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्य. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कोल्हापूरहून साताऱ्याला जाताना येलूर येथे जंगी स्वागत करण्यात आले. तर सांगलीच्या येलूर जाधव उद्योग समूहाच्या वतीनं जाधव पेट्रोलियम येलूर येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कोल्हापूरहून साताऱ्याला जाण्यासाठी निघाले असता तांदुळवाडी येलूरच्या दरम्यान येथे जंगी स्वागत करण्यात आले. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.